सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर स्वाभिमान पक्षाकडून झालेल्या टीकेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले। खासदार राऊत यांनी 5 वर्षात काय दिवे लावले याची विचारणा करणाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांनी काय दिवे लावले याचे आत्मचिंतन करावे असा सल्ला शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे यांनी टीकाकारांना दिलाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। नमस्कार। येणाऱ्या लोकसभेचं आज वारे वाहू लागलेले आहेत, त्या अनुषंगाने विरोधकांकडून जेणेकरून स्वाभिमान पक्षाकडून शिवसेना व माननीय खासदार यांना टार्गेट केलं जात आहे। वस्तुस्थिती वेगळी आहे आणि लोकांना दाखवण्यासाठी की कुठेतरी खासदार निष्क्रिय आहे। तर आपण तालुक्यात जिल्ह्यामध्ये जेव्हा गावागावात फिराल तेव्हा तुम्हाला कळेल की माननीय खासदार घराघरात पोचले। गावागावात आम्ही म्हणणार नाही तर आम्ही असे सांगू की माननीय खासदार शिवसेना ही घराघरात पोचलेली आहे। जरी वैभवडी तालुका दुर्गम असला तरी आपलं म्हणणं असेल की बाबा शिवसेनेमध्ये कोण नेते पुढारी असतील, पण शिवसेना ही कार्यकर्ता चालते, पुढाऱ्यावर चालत नाही। शिवसेनेत तळागाळापर्यंत कार्यकर्ता हा शिवसेनेचा प्राण जीव की प्राण आहे। त्यामुळं शिवसेने खासदारांनी तालुक्यात जिल्ह्यात काय दिवे लावले तर तुम्ही प्रत्यक्षात रात्री 7च्या नंतर फिरा तर तुम्हाला तालुक्यात किती दिवे पेटतात, उजळतात, गाव किती उजळून निघाले नक्की प्रचार दिसेल। तसेच जे तुम्ही दिवे लावले होते आज स्वाभिमान मार्फत तालुक्यामध्ये दिवे लावले गेले होते ते किती चालू आहेत। तुम्ही लावले सीसीटीव्ही, तिसरा तुमचा म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायला झालं तर तिसरा डोळा, तो आज तिसरा डोळा बंद आहे की उघडा आहे तो जरा प्रत्यक्षात पाहणी करावी। तसेच सेल्फी पॉइंट कुठेतरी येणाऱ्या ह्याला आपल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लावला होता, त्याची आज परिस्थिती काय ती स्वतः तुम्ही बघत असाल। तसेच घरपोच औषध किती लोकांना दिलं आणि किती लोकांचे रोग बरे झाले हे एकदा लोकांना सांगा, म्हणजे कळेल की बाबा खरोखर हा पक्ष जनतेमध्ये पोचलाय। राजकारण हे राजकारण असते, कारण जेणेकरून विचाराची लढाई विचार लढली जावी, तिथे कुठे दादागिरीचा लवलेस नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे। तुम्ही येणारी निवडणूक लढा, तुमच्या विकास कामावर लढा, आम्ही सुद्धा आमच्या विकास कामावर लढतो, तेव्हा कळेल की तालुक्यात जिल्ह्यात शिवसेना किती मजबूत आहे। तसेच माननीय खासदार कुठेतरी आमच्या वाटण्यामध्ये येतं की ते भजनी कलाकार आहेत, ते बुवा आहेत, तर बुवा असणं भजनी असणं ही हिंदू धर्माची परंपरा आहे आणि जर त्याच्यात तुम्ही व्यंगात्मक टीका करत असाल तर एक आज वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचा अपमान करताय। जेणेकरून हरिनामाची बँक आहे, हरिनामाची बँक, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन जमा करा, ही रामनामाची जी तुमची ठेव असेल हीच तुमच्या कामाला येणार आहे। जेणेकरून लोकांना आज माहिती आहे शिवसेना ही मराठ्यांसाठी हिंदू धर्मासाठी प्राण पडणारी संघटना आहे, ती कधी कुठल्या गोष्टीचं भांडवल करून लोकांपर्यंत जात नाही। विकास, कारण शिवसेनेचं ब्रीदच वाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण। या अनुषंगाने जे शिकून आम्हाला बाळासाहेबांनी दिले आहे त्या अनुषंगाने चालतं। आम्ही कुठल्या लोभाला किंवा तुमच्या आमिषाला बळी न पडता माझे शिवसैनिक तळागाळी शिवसैनिक नक्कीच दाखवून देतील माननीय शिवसेनेचं तसेच माननीय खासदारांचं या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये किती प्राबल्य आहे। आणि या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आपल्याला दिसेल की शिवसेना कुठं घराघरात कशी पोहोचली आहे ती। कारण विकास करणं हे आम्ही त्याचा प्रभुकंटा करत नाही, जेणेकरून जे कामं करायचे ती जनतेसाठी आहेत, आम्ही जनतेशी बांधलेलो आहोत। त्यामुळे कुठल्याही गोष्टी न केलेल्या कामात आम्ही कधी श्रेय घेत नाही। जी कामं केली तीच लोकांमध्ये आम्ही नेलेली आहेत आणि त्यांच्याच ताकदीवरती त्याच्याच जोरावरती आज आम्ही आमचे माननीय खासदार निवडणूक लढवत आहेत आणि निवडणूक लढल्यानंतर हे 100% चांगल्या मतधिक्याने निवडून येतील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे। ही आम्ही बाळासाहेबांना आम्ही आमच्याकडून एक आमचं म्हणजे सप्रेम भेट देणार आहे। यासाठी कोणी मनामध्ये शंका धरावी अशी कुठली गोष्ट करू नये।